माडगुळ पंचायत समिती गणातील विजयात बोंबेवाडीचा विश्वास ठरला निर्णायक। आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चॅनल। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। आटपाडी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण देणारा निकाल माडगुळे पंचायत समिती गणात पाहायला मिळाला। तालुक्यात सत्ताधारी भाजपला धक्का बसत असताना करगणी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या गणात भाजपचे दादासाहेब मोटे यांनी शिवसेनेचे उमेदवार रामदास सूर्यवंशी यांचा 112 मतांनी पराभव करत वादळात दिवा लावण्याची कामगिरी बजावली। एकूण चित्र भगव्या लाटेकडे झुकलेले असताना मोटे यांच्या विजयाने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। माडगुळे पंचायत समिती गणामध्ये पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, खांजोडवाडी, यप्पावाडी, मासाळवाडी, लेंगरेवाडी आणि तळवडे या गावांचा समावेश आहे। यापैकी आंबेवाडी, तळवडे आणि लेंगरेवाडी या गावांमध्ये भाजपची स्थानिक सत्ता असल्याने मोटे यांच्या विजयाबाबत सुरुवातीला साशंकता व्यक्त केली जात होती। मात्र नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, मतदारांशी थेट संवाद आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर यामुळे मोटे यांनी निवडणुकीत दमदार कामगिरी केली। दादासाहेब मोटे हे बोंबेवाडी गावचे माजी सरपंच म्हणून 5 वर्षाच्या कार्यकाळात विकासाभिमुख कामांमुळे परिचित आहेत। प्रगतशील शेतकरी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख असून शेतीतील नव्या प्रयोगांमुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल आकर्षण आहे। निकालाची आकडेवारी मोटे यांच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी ठरली। त्यांच्या मूळ बोंबेवाडी गावाने तब्बल 750 मतांची आघाडी घेत मजबूत पाठबळ दिलं। विशेष म्हणजे विरोधी गटाशी संबंधित मानल्या जाणाऱ्या मासाळवाडी गावातूनही 295 मतांची आघाडी मिळाली। इतकंच नव्हे तर प्रतिस्पर्धी उमेदवार रामदास सूर्यवंशी यांच्या गावातही मोटे यांना 182 मते मिळाल्याने पक्षीय सीमा रेषांपलीकडे त्यांना मिळालेला प्रतिसाद अधोरेखित झाला। मतदारांनी व्यक्ती, काम आणि भूमिका यांना प्राधान्य दिल्याचं चित्र स्पष्ट झालं। स्थानिक पातळीवरील पाणी, रस्ते, शेती, आरोग्य आणि शिक्षण व रोजगाराशी निगडीत प्रश्नांवर त्यांनी ठोस आश्वासनं दिली। मतदारांशी घराघरात जाऊन संवाद साधणे, लहान सभा आणि डिजिटल माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवणे या धोरणांमुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळाली। या लढतीत आमदार गोपीचंद पडळकर तसेच RPIचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनीही मोटे यांच्या समर्थनार्थ अनेक गावात सभा घेतल्या। त्यांच्या सहभागामुळे भाजपच्या प्रचार यंत्रणेला बळ मिळाले। अखेरच्या टप्प्यात निर्माण झालेली सकारात्मक लाट आणि संघटनेचे समन्वयित प्रयत्न यांचा लाभ मोटे यांच्या मतपेटीत जमा झाला। तालुक्यातील एकूण निकालात शिवसेनेने आघाडी घेतली असली तरी माडगुळे गणातील हा निकाल भाजपसाठी दिलासा देणारा ठरला। दादासाहेब मोटे यांच्या विजयाने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत असून विकासाभिमुख नेतृत्वाला मतदारांचा कौल मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष